कुठल्याही साहित्य संमेलनामधून नाविन्यपूर्ण काय घ्यायचं हे वाचकांनी आणि लेखकांनी ठरवायचं असतं. पण या ठिकाणी मी आलो ते कृष्णा कोयनेचा संगम आहे. हा एक सुंदर परिसर आहे आणि यशवंतराव चव्हाणांचं हे स्मृतीस्थळ आहे आणि मराठीतील एक उत्तम प्रशासक, राजकारणी आणि त्याबरोबर उत्तम लेखक म्हणूनही आपण चव्हाण साहेबांकडे पाहतो आणि त्यामुळं त्यांच्या साहित्याबद्दल मला पहिल्यापासून आत्मीयता आहे. 1955-60च्या दरम्यानच्या 3 मोठ्या व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर आहेत. त्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आचार्य अत्रे आणि चव्हाण साहेब. या तिघांचं वैशिष्ट्य असं की हे तिघही ग्रंथ वेडे होते. प्रत्येकाकडे 1.5-1.5, 2-2 लाख पुस्तकं होती आणि इतर लोकांप्रमाणे त्यांनी फक्त बाजारातून पुस्तकं आणली आणि संग्रह करून ठेवला असं नव्हे, तर त्यांनी वाचली होती. त्यामुळे आचार्य अत्रे तर साहित्यिकच होते, त्यांची भाषा जबरदस्त असणारच. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेली जर मराठी पाहिली किंवा यशवंतराव चव्हाणांनी वापरलेली मराठी पाहिली तर त्यांच्या मराठी भाषेचा जो ज्याला आपण म्हणू आकार, उकार, गंध आणि सुगंध हा वेगळा आहे. कारण त्यांनी माय मराठीवर मनापासून प्रेम केलेलं होतं. तर पंजाबमध्ये तिथं साहित्य संमेलन होतं आणि तिथं पाहिलं, तिथं एक गाव एक ग्रंथालय अशी मोठी चळवळ चालू आहे. कुठं हरियाणामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये सध्या ग्रंथालय चळवळीला आणि ग्रंथालयांना एवढी घरघर लागलेली आहे की फार वाईट वाटतं. मोठी मोठी ग्रंथालय बंद पडत आहेत त्याकडे कोणाचं लक्ष नाही. कर्मचाऱ्यांना, ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना रोजगार हमीवरच्या मजुराला जेवढा पगार मिळतो त्याच्यापेक्षा कमी मिळतो. म्हणजे चव्हाण साहेबांच्या भूमीमध्येच या महाराष्ट्रामध्ये ग्रंथालयांना घरघर लागावी ही खूप वाईट घटना आहे. कारण ग्रंथाशिवाय आपल्याला तरणोपाय नाही आहे. म्हणून एक कुठंतरी याचा साकल्याने विचार करावा म्हणून मी गावोगाव फिरतो आहे. अशा स्फूर्तिदायी मंडळींपासून स्फूर्ती घेण्याचा प्रयत्न करतो आहे. कुठेतरी सरकारमध्ये याबाबत उदासीनता वाटते का, जेणेकरून ही मराठी भाषा या मागे पडते? आता त्या बाबतीत मी माझ्या व्याख्यानामध्ये साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून बोलताना काही मुद्दे मांडणार आहे. पण ही घरघर गेल्या 35-40 वर्षापासून सुरू आहे. ती आतापर्यंत अखंड आहे. त्याच्यामध्ये कुठला एक राजकीय पक्ष, कुठला एक राजकीय नेता असं नाही. तुम्हा आम्हा सर्वांचंच, राजकर्त्यांचं, जनतेचं, लेखक कवींचं, सगळ्यांकडचंच मराठी भाषेकडं, संस्कृतीकडं आणि इतिहासाकडं दुर्दैवानं अक्षम्य दुर्लक्ष होतंय आणि याची फळं खूप लवकर आपल्याला भोगावी लागतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.